सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। ऑप्शन डी 17 लिटर उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। ह्याचं उत्तर एका वेळेत हत्ती 14 लिटर पाणी पितो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, आग्र्यातील ताजमहालात एकूण किती खोल्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 108, ऑप्शन बी 112, ऑप्शन सी 120, ऑप्शन डी 130। याचं उत्तर आग्र्यातील ताजमहालात एकूण 120 खोल्या आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, वारंवार चहा पिल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी ॲसिडिटी, ऑप्शन डी मूतखडा। उत्तर वारंवार चहा पिल्याने ॲसिडिटी आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या पाण्याचा रस पिल्याने तोंडाचा दुर्गंध दूर होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तुळस, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी कोरफड, ऑप्शन डी नीम। येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। जो उत्तर तुळशीच्या पानांचा रस पिल्याने तोंडाचा दुर्गंध दूर होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी मोर। उत्तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, केळाचे फूल खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डायबिटीज, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी हृदयरोग, ऑप्शन डी मूतखडा। उत्तर केळाचे फूल खाल्ल्यास हृदयरोग बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्न्या होत्या? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा। तर छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 8 आहे, गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अशोकी सुंदरी, ऑप्शन बी गौरी, ऑप्शन सी सावित्री, ऑप्शन डी सिद्धी। गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव अशोकी सुंदरी होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, शरद पवार यांची जात कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महार, ऑप्शन बी मुस्लिम, ऑप्शन सी मराठा, ऑप्शन डी न्हावी। शरद पवार यांची जात मराठा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 10 आहे, माणूस मेल्यावर त्याचा मेंदू किती वेळ जिवंत असतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 40 मिनिटे, ऑप्शन बी 20 मिनिटे, ऑप्शन सी 15 मिनिटे, ऑप्शन डी 10 मिनिटे। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। उत्तर माणूस मेल्यावर त्याचा मेंदू 10 मिनिटे जिवंत असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, चॉकलेटमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बकरी, ऑप्शन बी डुक्कर, ऑप्शन सी गाय, ऑप्शन डी उंट। उत्तर चॉकलेटमध्ये डुक्कर प्राण्याची चरबी मिसळली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, जलेबीचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी रूस। उत्तर जलेबीचा शोध इराण देशात लागला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, जास्त पाणी पिल्याने कोणतं अंग खराब होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए किडनी, ऑप्शन बी डोळे, ऑप्शन सी
लिव्हर, ऑप्शन डी फफूस. उत्तर जास्त पाणी पिल्यास किडनी अंग खराब होते. जो उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे. सीताफळ खाल्ल्यास कोणता आजार कमी होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए आतड्याचा आजार, ऑप्शन बी त्वचेचा विकास, ऑप्शन सी डोळ्याचे विकार, ऑप्शन डी रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. उत्तर सीताफळ खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातींचे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चांभार, ऑप्शन बी महार, ऑप्शन सी न्हावी, ऑप्शन डी मराठा. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जी केच्या व्हिडिओमध्ये.